Welcome student. In last video we completed the first three examples of practice set 5.3. Now we will continue this practice set 5.3, question number 4. The question number 4 is two digits numbers are formed using digits 0, 1, 2, 3, 4, 5 without repetition of the digits. Now condition for event A, the numbers form is even. Condition for event B, the number form is divisible by 3, and condition for event C, the number form is greater than 50. पहा या ठिकाणी रँडम एक्सपेरिमेंट काय दिलेला आहे आपल्याला, 2 डिजिट नंबर्स आर फॉर्म्ड युजिंग डिजिट 0, 1, 2, 3, 5 विदाउट रिपिटेशन ऑफ डिजिट्स. सुरुवातीला आपल्याला सॅम्पल स्पेस लिहावा लागतो, त्याच्यानंतर त्याच्यावरनं इव्हेंट्स लिहिता येतात. आता फर्स्ट जो एक्सपेरिमेंट आहे, 2 डिजिट नंबर्स आर फॉर्म्ड using digits 0, 1, 2, 3, 4, 5 without repetition of digits. 2 अंकी संख्या तयार करायची आहे. हे एकूण आपल्याला 5 डिजिट दिलेले आहेत आणि डिजिट रिपीट न करता 2 अंकी संख्या बनवायच्या आहेत. अशा किती संख्या तयार होणार आहेत पहा. जर आपण सुरुवातीला 1 घेतला तर या 1 वरती 0 म्हणजे 10 नंबर तयार होईल. त्यानंतर 1 वरती 2 घेतला, 1, 2 म्हणजे 12. त्यानंतर 13, 14, 15 अशा प्रकारे 5 नंबर तयार होतील. सुरुवातीला 0 घेऊन 2 अंकी संख्या तयार होणार नाही, ती एकच अंकी तयार होईल. त्याचप्रमाणे आपण जर 2 घेतला तर त्यावरनंसुद्धा 20, 21, 23, 22 येणार नाही, रिपिटेशन करायचं नाही आहे पहा. 22 म्हणजे 2 रिपीट होतात, अशा प्रकारची संख्या येणार नाही. मग आपण पाहूया सॅम्पल स्पेसमध्ये कोणकोणते नंबर येतील ते पहा. सॅम्पल स्पेसमध्ये 10 S इज इक्वल टू पहा इन कर्ली ब्रॅकेट 10, 12, 13, 14, 15 म्हणजे सुरुवातीला 1 घेतला आणि राहिलेले नंबर अशा 2 अंकी संख्या तयार होतील. नंतर 2 घ्या, 2, 0, 2, 1, 2, 3, 2, 4, 2, 5 याही 5 संख्या तयार होतील. नंतर 3, 0, 3, 1, 3, 2, 3, 4, 3, 5 या 5 संख्या तयार होतील. त्यानंतर 4, 0, 4, 1, 4, 2, 4, 3, 4, 5 याही 5 संख्या तयार होतील. नंतर 5 घेऊन पहा, 5, 0, 5, 1, 5, 2, 5, 3, 5, 4 एवढ्या 2 अंकी संख्या तयार होणार आहेत. म्हणजेच नंबर ऑफ एस जर आपण मोजले तर ते येतील 25. हा झाला सॅम्पल स्पेस. म्हणजे हे जे आपल्याला 0, 1, 2, 3, 4, 5 डिजिट दिलते त्याच्यावरनं एवढे 2 अंकी संख्या तयार होतात, 25. आता आपण इव्हेंट्स पाहूया. फर्स्ट काय इव्हेंट सांगितलेला आहे आपल्याला, पहिला इव्हेंट सांगितला आहे पहा, कंडिशन फॉर इव्हेंट हे दिलेले आहे, द नंबर फॉर्म इज इव्हन. तयार होणारा नंबर हा इव्हन असला पाहिजे. आता इव्हन नंबर सॅम्पल स्पेसमध्ये कोणकोणते इव्हन नंबर आहेत. आता इव्हन नंबर म्हणजे युनिट प्लेसला 0 असतील, 2 असतील, 4 असतील, 6 असतील, 8 असतील, तर ते इव्हन नंबर होतील. मग असे इव्हन नंबर शोधूया आपण. 10 आहे, 12 आहे, 14 आहे, त्याच्यानंतर 20 आहे, 24 आहे, त्याच्यानंतर 30 आहे, 32 आहे, 34 आहे, त्यानंतर 40, 42, त्यानंतर 50 आहे, 52 आहे, 54 आहे. ते इव्हन नंबर्स आहेत पहा. हा कंडिशन फॉर इव्हेंट आहे.
म्हणजे एमध्ये हे सर्व नंबर येणार आहेत पहा 10, 12, 14, 20, 24, 30, 32, 34, 40, 42, 50, 52, 54. हा इव्हेंट होता म्हणजे नंबर ऑफ किती आले 13. हे झाले फर्स्ट कंडिशन. आता कंडिशन सेकंड पहा काय आहे म्हणजे इव्हेंट बी. कंडिशन फॉर कंडिशन फॉर इव्हेंट बी आहे द नंबर फॉर्म इज डिव्हिजिबल बाय 3. म्हणजे तयार होणारा जो नंबर आहे त्याला 3ने भाग गेला पाहिजे. म्हणजे जे 2 डिजिट आहे त्यांची बेरीज केली तर ती 3 किंवा 3च्या मल्टिपल आले पाहिजे, 3च्या पटीत, म्हणजेच डिव्हिजिबल बाय 3 होईल त्या नंबरला. मग असे कोणते नंबर्स आहेत पहा याच्यामध्ये? असे नंबर जे आहेत ते सॅम्पल स्पेसमधनं पहा 1 + 0 3 होत नाही, म्हणजे हा नंबर येणार नाही. हा येईल पहा 1 + 2 3 होतात. हे 3 + 1 4 होतात, हाही नंबर येणार नाही, हा नंबर येणार नाही. हे 1 + 5 6 होतात म्हणजे डिव्हिजिबल बाय 3 आहे, हा नंबर येणार नाही. 2 + 1 3 होतील, हा नंबर येईल, हा येणार नाही. हे 2 + 4 6 होतील, हा येणार नाही आहे. 3 + 0 3 होतात, हा येणार नाही आहे, हाही नंबर येणार नाही आहे. त्याच्यानंतर पहा कोणता नंबर येईल, मल्टिपल ऑफ 3 झाले पाहिजे सम. 4 + 2 6 होत आहेत. त्यानंतर हा येणार नाही कारण 4 + 3 7 होतात, हा येईल पहा 4 + 5 9 होतात, हा नंबर येणार नाही. 5 + 1 6 होतील, हा नंबर येणार नाही, हा येणार नाही आणि 5 + 4 9 होतील. म्हणजे इव्हेंट बीमध्ये आपले 12, 15, 21, 24, त्यानंतर 30, 42, नंतर 45, 51 आणि 54 असे 9 नंबर येतील. म्हणजे नंबर ऑफ बी 9 येतील. हा झाला इव्हेंट बी. आता इव्हेंट सी काय पहा. इव्हेंट सीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे द नंबर फॉर्म. इव्हेंट सी पहा काय आहे तो. इव्हेंट सीची कंडिशन दिलेली आहे द नंबर फॉर्म इज ग्रेटर दॅन 50. तयार झालेला नंबर 50पेक्षा मोठा असला पाहिजे. 50ही नको, ग्रेटर दॅन 50 सांगितलं आहे. मग आता हे जर आपण नंबर पाहिले सॅम्पल स्पेसमध्ये लक्षात येतील कोणकोणते नंबर आहेत ते. इथून 50 ग्रेटर दॅन 50 म्हणजे इथून पुढे येतील पहा 51, 52, 53, 54 हे 4 नंबर येतील. मग ते सीमध्ये लिहावे लागतील. सी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 51, 52, 53, 54 म्हणजेच नंबर ऑफ सी झाला 4. हा झाला क्वेश्चन नंबर 4. आता क्वेश्चन नंबर 5 पाहूया. काय आहे क्वेश्चन नंबर 5? क्वेश्चन नंबर 5 इज question number 5 from 3 men and 2 women environment committee of 2 person is to be formed. Condition for event A काय दिली, there must be at least 1 woman member. Condition for event B is 1 man 1 woman committee to be formed. And condition for event C is देअर शूड नॉट बी अ वुमन मेंबर. बघूया आता एक एक. पहिल्यांदा एक्सपेरिमेंट आपल्याला जो दिलेला आहे तो एक्सपेरिमेंट फ्रॉम 3 मेन, 3 पुरुष आहेत आणि 2 वुमेन, 2 स्त्रिया आहेत आणि त्याच्यापासून एन्व्हायरमेंट कमिटी पर्यावरण समिती नेमायची ऑफ 2 पर्सन. समितीमध्ये 2च व्यक्ती असल्या पाहिजेत आणि मग खाली कंडिशन इव्हेंट ए, इव्हेंट बी, इव्हेंट सी त्याच्यावरून आपल्याला लिहायचे आहेत. आता पहिल्यांदा सॅम्पल स्पेस लिहून घेऊया पहा. जो एक्सपेरिमेंट आहे फ्रॉम 3 मेन अँड 2 वुमेन एन्व्हायरमेंट कमिटी ऑफ 2 पर्सन इज टू बी फॉर्म. आता 3 मेन जे आहेत, लेट 3 मेन बी M1, M2, M3. पुरुषांसाठी आपण M1, M2, M3 असं मानूया. अँड 2 मेन बी W1 अँड W2 आपण हे मानायचं आहे पहा. आता याच्यामध्ये काय, आउट ऑफ दीज मेन अँड वुमेन एन्व्हायरमेंट कमिटी ऑफ 2 पर्सन्स टू बी फॉर्म. 2 जणांची कमिटी नेमायची आहे. मग आता ती कमिटी कशी तयार होईल पाहूया. ती कमिटी तयार होताना
2 जणच आले पाहिजेत. मग M1 घेतला तर त्याच्यामध्ये आपल्याला M1च्या जोडीला M2 येऊ शकतो किंवा M1च्या जोडीला M3 येऊ शकतो, M1च्या जोडीला W1 येऊ शकतो, M1च्या जोडीला W2 येऊ शकतो. आता M2ने सुरुवात केली तर M2 M3. आता M2 आणि M1 झालेले आहे पहा या ठिकाणी. M2 M1 आणि M1 M2 सारखेच येणार आहेत, ते वेगळे नाहीत. M2च्या जोडीला M3, M2च्या जोडीला W1, M2च्या जोडीला W2. त्यानंतर M3 घेतल्यानंतर M3च्या जोडीला W1, M3च्या जोडीला W2 आणि शेवट W1च्या जोडीला W2. अशा प्रकारे 2-2 पर्सन घेऊन कमिटीमध्ये हे तयार करता येईल. म्हणजे सॅम्पल स्पेसमध्ये एवढे सॅम्पल पॉईंट येऊ शकतात. म्हणजे नंबर ऑफ एस 10 होणार आहे पहा. या ठिकाणी नीट लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस आपण हेड कॉईन टॉस करतो त्यावेळेस ते हेड आणि टेल किंवा टेल आणि हेड हे 2 पॉईंट सेपरेट असतात. कारण ही फर्स्ट कॉईनवर हेड, सेकंड कॉईनवर टेल. इथं फर्स्ट कॉईनवर टेल आणि सेकंड कॉईनवर हेड, म्हणजे हे पॉईंट भिन्न असतात. परंतु या ठिकाणी मात्र M1 M2 आणि M2 M1 हा पॉईंट सेमच येणार आहे. कारण हे पर्सन आहेत. म्हणजे M2 हा पुरुष आणि M1 हा पुरुष किंवा M1 हा पुरुष आणि M2 हा पुरुष. फक्त क्रम वेगळे आहेत. हे 2 वेगवेगळे पॉईंट येणार नाही, हे नीट लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी जम्बलिंग करायचं नाही आहे. त्याच्यानंतर आता इव्हेंट ए काय दिला आहे पहा, कंडिशन फॉर इव्हेंट ए. तर इव्हेंट एसाठी कंडिशन आहे देअर मस्ट बी ॲटलिस्ट 1 वुमन मेंबर. आता त्या 2 मेंबरमध्ये ॲटलिस्ट 1 वुमन म्हणजे एक तरी स्त्री असलीच पाहिजे. 2 असतील तर चालतात. मग एमध्ये कोणकोणते येतील पहा, ॲटलिस्ट 1 वुमन असले पाहिजे. म्हणजे इथं W येतात, हा येणार नाही, W नाही, इथं नाही आहे. हा एक पॉईंट येईल, हा दुसरा पॉईंट येईल, हा येणार नाही आहे पहा, हा तिसरा पॉईंट येईल, हा चौथा पॉईंट येईल, हा पॉईंट येईल, W1 आहे या ठिकाणी, हाही पॉईंट येईल आणि हा तर येणारच आहे. कारण ॲटलिस्ट 1 वुमन, 2 वुमन चालतात. मग हे एमध्ये येतील, कर्ली ब्रॅकेटमध्ये हे सगळे पॉईंट लिहायचे पहा. म्हणजे नंबर ऑफ ए 7 होतील. त्याच्यानंतर आता सेकंड इव्हेंट पहा, कंडिशन बी काय दिलेली आपल्याला. कंडिशन फॉर इव्हेंट बी काय आहे, 1 मॅन अँड 1 वुमन कमिटी टू बी फॉर्म. म्हणजे कमिटीत एक पुरुष आणि एक स्त्री असलीच पाहिजे. म्हणजे M1 आणि W1 आला पाहिजे. मग यासाठी कोणकोणते सॅम्पल स्पेसमधले पॉईंट येतील पहा, M1 आणि एक W आला पाहिजे. म्हणजे हा एक पॉईंट येणार आहे, हा दुसरा येणार आहे, इथं M आहे, W आहे, इथंही MW आहे, इथंही आहे, हा पॉईंट येईल. म्हणजे एवढे पॉईंट येतील 5 पहा. या ठिकाणी 1 2 3 6 पॉईंट येतील. फर्स्ट, सेकंड, थर्ड, 4, 5, 6 या ठिकाणी हे दाखवलेले हे पॉईंट बीमध्ये येतील. म्हणजे नंबर ऑफ बी आले 6. आणि तिसरी कंडिशन काय आहे पहा, तिसऱ्या कंडिशनमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे कंडिशन फॉर इव्हेंट सी. म्हणजे देअर शूड नॉट बी अ वुमन मेंबर. म्हणजे त्या कमिटीमध्ये स्त्री नको आहे, वुमन मेंबरच नको आहे. म्हणजे फक्त पुरुष मेंबर म्हणजे M असले पाहिजेत, W या ठिकाणी येणार नाहीत. मग असे कोणते पॉईंट येणार आहे सॅम्पल स्पेसमधनं, फक्त M असणार आहे. M1 M2 हा एक येईल, हा दुसरा पॉईंट येईल M1 M3, हा येणार नाही कारण इथं वुमन आहे, हाही येणार नाही आहे. हा पॉईंट येईल पहा, हा येणार नाही, इथं W आलेत, इथं W आलेत येणार नाही, या ठिकाणी येणार नाही, या ठिकाणी, आणि हाही पॉईंट. म्हणजे एकूण फक्त 3 पॉईंट्स येतील पहा. हे 3 पॉईंट्स येतील. म्हणजे नंबर ऑफ C इज इक्वल टू 3.
Now question number 6. The question number 6 is one coin and one die are thrown simultaneously. कॉइन फेकल्यानंतर हेड किंवा टेल येतात आणि डाय फेकल्यानंतर वरच्या पृष्ठभागावर 1 2 3 4 4 5 किंवा 6 याच्यापैकी एखादी शक्यता येऊ शकते पहा. मग आता हे सायमल्टेनियसली फेकलेले आहेत एकाच वेळेस आणि आपल्याला इव्हेंट ए जो दिलेला आहे तो इव्हेंट ए काय आहे पहा. टू गेट हेड अँड ॲन ऑड नंबर. इव्हेंट बी टू गेट अ हेड ऑर टेल अँड ॲन इव्हन नंबर. अँड इव्हेंट सी नंबर ऑन द अप्पर फेस इज ग्रेटर दॅन 7 अँड टेल ऑन द कॉइन. आता आपल्याला पहिल्यांदा सॅम्पल स्पेस 1 कॉइन अँड 1 डाय म्हणजे हेड किंवा टेल आणि त्याच्या जोडीला 1 2 3 4 5 6 याच्यापैकी काहीतरी येऊ शकतो. मग सॅम्पल स्पेस कसा लिहिता येईल पहा. या सॅम्पल स्पेसमध्ये एस इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट कॉइन फेकल्यानंतर हेड आणि त्याच वेळेस लगेच डाय फेकली त्याच्यावर 1 असू शकतात म्हणजे H1 ब्रॅकेटमध्ये H,1 किंवा H2. आपण सगळ्या हेड सुरुवातीला घेऊ क्रमाने H3 H4 H5 H6 म्हणजे हेडच्या जोडीला ज्यावेळेस डाय टाकली जाईल कॉईनच्या जोडीला डाय थ्रोन केली जाईल त्यावेळेस त्याच्या कॉईनवर हेड पडतील आणि त्याच्या जोडीला डायवर 1 2 3 4 5 6 अशा शक्यता असू शकतात. त्याचप्रमाणे टेलच्या जोडीला T1 T2 T3 T4 T5 T6 असे सॅम्पल पॉईंट येतील. नंबर ऑफ एस इज इक्वल टू 12. आता कंडिशन ए पहा काय आहे. कंडिशन फॉर इव्हेंट ए इज टू गेट हेड अँड ॲन ऑड नंबर. म्हणजे या ठिकाणी एकतर हेड आणि ऑड नंबर आला पाहिजे म्हणजे एच आलं पाहिजे आणि 1 3 5 असे. मग कोणते येणार आहे हेड आणि ऑड नंबर. बघा इथं हेड आणि ऑड नंबर आहे इथं हेड आणि ऑड नंबर त्याच्यानंतर कुठंच नाही हेड आणि ऑड नंबर म्हणजे ए इव्हेंटमध्ये इन कर्ली ब्रॅकेट H1 H3 H5 असं येईल म्हणजे नंबर ऑफ ए इज इक्वल टू 3. त्यानंतर कंडिशन फॉर इव्हेंट बी काय पहा. टू गेट ए हेड ऑर टेल अँड ॲन इव्हन नंबर. आता या ठिकाणी हेड किंवा टेल काही चालेल पण नंबर मात्र इव्हन असला पाहिजे. मग आता असे कोणते पॉईंट येतील पहा. इव्हन नंबर असणारे हे महत्त्वाचा इव्हन नंबर. हेड चालेल टेल चालेल पण इव्हन नंबर त्याच्या जोडीला आला पाहिजे म्हणजे H2 H4 इव्हन नंबर 4 आहे. H6 टेल पण चालत आहेत पण इव्हन नंबर जोडीला पाहिजे T2 T4 आणि T6 असे 6 पॉईंट येतील पहा. बीमध्ये हे 6 पॉईंट येतील म्हणजे नंबर ऑफ बी इज इक्वल टू 6. आणि लास्ट कंडिशन काय आहे पहा. लास्ट कंडिशनमध्ये म्हणजे इव्हेंट सी नंबर ऑन अप्पर फेस इज ग्रेटर दॅन 7 अँड टेल ऑन द कॉइन. आता इथं डाय फेकल्यानंतर डायवर फक्त वरच्या पृष्ठभागावर मोठ्यात मोठा 6 नंबर येऊ शकतो 7 येणारच नाही आहे. अँड टेल ऑन द कॉइन मग टेल आणि हेडचा तर प्रश्नच येत नाही. म्हणजे या ठिकाणी असा एकही पॉईंट नाही आहे की अप्पर सरफेसवर 7 येतील कुठंच नाही. 1 2 जास्तीत जास्त 6पर्यंत येतात हे नंबर म्हणजे एकही पॉईंट या ठिकाणी येऊ शकत नाही आहे. मग तो इव्हेंट सी जो आहे तो इव्हेंट सीमध्ये एकही पॉईंट येणार नाही आहे. द ग्रेटेस्ट नंबर ऑन द अप्पर फेस ऑफ ए डाय इज 6. 6पेक्षा मोठा नंबर येऊ शकत नाही.
इव्हेंट सीमध्ये कर्ली ब्रॅकेटमध्ये काहीच येणार नाही, म्हणजे नंबर ऑफ सी इज इक्वल टू 0. अशा प्रकारचा इव्हेंट म्हणजे इम्पॉसिबल इव्हेंट आहे.